गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी, हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी सेट व पेटी इचलकरंजीत मिळावं यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे कामगार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी असंख्य बांधकाम कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इचलकरंजी, हातलंगडे व शिरोळ तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोल्हापूर विभागामध्ये 12 तालुके आहेत. इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विभागामध्ये 2 तालुके आहेत. तपासी अधिकाऱ्यांनी कामगारांची किरकोळ त्रुटी काढणे बंद करावं. बांधकाम कामगारांचे पेंडिंग काम तात्काळ करावे. बांधकाम कामगारांना असलेल्या योजना लवकरात लवकर मंजूर कराव्यात यासह अनेक मागण्या करत निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे राजेंद्र निकम, केप्पान्ना हलगेकर, सद्दाम मुजावर, शहानवाज चांद कोटी, इम्तियाज शेख, राहुल कडगावे, अल्ताफ मुजावर, सलमा शेख, बेगम नदाफ, हेमा कांबळे, शाहीन खानापुरे, सुवर्णा शिंदे या महिलांसह अनेक कामगार उपस्थित होते. आज शिरोळ हातकणंगले तालुक्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्तांनी इचलकरंजी विभागातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप देण्यासाठी शुक्रवार आणि मंगळवारचा दिवस ते भांडी वाटपचे कॉन्ट्रॅक्टदार शेख यांना सूचना दिल्या होत्या. तसं सगळ्याच्या समोर सांगितलं होतं, पण ते कॉन्ट्रॅक्टदार इचलकरंजीला शुक्रवार आणि मंगळवारचं भांडवल वाटप बंद केलेलं आहे. गेले 2-2 महिने टोकन घेण्यासाठी एकदा बोलवलं जातं आहे, भांडी नेण्यासाठी एकदा बोलवलं जातं आहे. तरी सदरच्या बांधकाम कामधंदा सोडून आठवड्यातून भांडी आणि पेटी आणण्यासाठी 2-2, 3-3 हेलपाटं मारावं लागतं आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दारात त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे पदाधिकारी जमलो आहोत. भविष्यात बांधकाम कामगाराला जर आठवड्यातून शुक्रवारी जर मंगळवारी भांडी वाटप न झाल्यात, भविष्यात शिरोळ व हातकणंगले तालुक्यातला बांधकाम कामगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये घुसून बांधकाम कामगाराच्या मागण्या मान्य केल्याशिवाय बांधकाम कामगार स्वस्थ बसणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि आम्ही इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या होत्या आणि लेखी पत्र दिलं आहे. आज आम्ही शुक्रवारी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहे. तरी आज सहाय्यक कामगार आयुक्त लेखी पत्र देऊन जर हजर नाही राहिले, त्याच्यामुळे आम्ही आज त्यांचा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं त्याचा निषेध करतो. आणि भविष्यात या इचलकरंजी या सहाय्यक कामगार आयुक्त त्याची किंमत मोजावी लागेल, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी आज आंदोलन करण्याचा निश्चय घेतला. कारण कोल्हापूरमध्ये भांडी पेटी वाटप चालू आहे, तर इचलकरंजी हातकणंगले तालुक्यामध्ये शिरोळ तालुका, कारण आमच्या लोकांनी इथं भांडी बी नाही, पेटी बी नाही. 6-6 महिने झालं टोकन घेऊन इकडं तिकडं नुसता पावसाळ्यात लहान मुलांना लक्ष देत नाहीत. लहान मुलांचं तिथं गैरसोय व्हायला द्या. महिलांचा अजिबात तिथं किंमत देत नाहीत. आला तर बाहेर जावा, बाहेरच्या बाहेर कुणीकडं तर जावं म्हणतात आणि गेटच्या बाहेर काढतात. खरं तिथं आम्हाला असं म्हणत नाहीत की 1 तासभर बसा, देतील तुम्हाला टोकन देतील, भांडी देतील. 1 ते 2 वेळा टोकन घेऊन जायचं, भांडी आणायचं, 1 वेळा पेटी आणायला 1 वेळा जायचं. तसं काय न होता आमच्या इचलकरंजीमध्ये आम्हाला भांडीवर पेटीचं संच हिथं मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि सगळ्या लोकांचं त्रुटीत काढणं, कशाचं कारण नसतं बी त्रुटीत आमच्या म्हणजे प्रत्येकाचं फॉर्म त्रुटीत निघतं आहे. त्रुटी काढल्यानंतर बी आम्ही त्रुटी भरून दिलं, तरी बी आमचं प्रत्येक वेळा 5-5 वेळा 4-4 वेळा त्रुटीतनं निघत आहे फॉर्म. आणि रेणूचं मंजूर होईना, शिष्यवृत्ती मुलांची मंजूर होईना. ह्या वर्षी केलं तर पुढच्या वर्षी मंजूर होतंय. रेणूचं 6 महिन्यानंतरचं मंजूर होतंय. नंतर मग आम्ही रेणू करायचं का नाही पुढच्या वर्षी, आणि लोकांनी पैसे घालायचं का नुसता, आणि मंजूर होईत नाही. एवढंच आमचं निवेदन आहे की सगळ्या आमच्या महिला अधिकारी असू दे किंवा पुरुष अधिकारी असू दे, त्यांच्या सगळ्या तुरट्या असू दे, भांड्यांचं संचाचं असू दे, कुठलीही गोष्ट असली तर जरा त्याने अधिकाऱ्यांनी जरा कानावर घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, एवढीच विनंती आहे.